अगं बाई, ए प्राची, ही रात्रीची शिडी पोडी आहे, दे बरं मला. घे. अगं मम्मी, तू रात्रीचं शिडं कशाला खाताय? जाऊ दे, शिडं खाल्ल्यानं काही होत नाही. हा, रात्रीचं शिडं खाते सकाळी, मग सकाळचं दुपारी, दुपारचं रात्रीला. बाप रे. हो का? आणि मग तुम्ही हे दुकानावरचं पिझ्झा, बर्गर, मॅगी हे काय बरोबर असते का ग? हे का ताजे बनवलेलं असते का? का जेव्हाचे तेव्हाच बनवलेलं असते का? मग ते तुम्हाला चालते आणि शिडं अन्न चालत नाही का? अरे, किंमत अन्नाची तुम्हाला समजलं पाहिजे. किराण्याच्या दुकानात जा, थोडं एक दाणं सुद्धा तो अन्नधान्याचं जास्त ठेवत नाही, बरोबरच मोजतो. मग हे सर्व कळायला पाहिजे ना. भाजीवाल्याकडे जा, भाजीवाला सुद्धा सगळ्या ग्रॅम नुसारच देतो. थोडासा भाजी जास्त देते का तुम्हाला? मग तुम्हाला अन्नाची किंमत का कळत नाही ग आजकालच्या पिढीला? खाऊ दे, मला शिळं खाल्ल्यानं मला काही नाही, ते तुझं सिस्टम चेंज होते. ठीक आहे, मग मी पण शिडं खाणं सुरू करते. नको बाई, तू कशाला शिडं खाशील? तुझे डाएट प्लॅन चेंज होऊन जाईल, तुला ऍसिडिटी होईल, तुला मळमळ होईल, मग तुला गालावर पिंपल्स येतील. मग त्याचं नको बाबा, मीच खाणार तर चालणार. तू काही खाऊ नको, तुझं सगळं जीवनचं सूत्र चेंज होऊन जातील.